मोठ्या दिमाखात कृष्णामाई महोत्सवाला सुरुवात, कलश पूजन आणि साडी नेसवण्याच्या कार्यक्रमाने महोत्सवाचा शुभारंभ। सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाचा मोठ्या दिमाखात शुभारंभ झालेला आहे। शहरातल्या कृष्णा नदीच्या काठावर या निमित्ताने विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम देखील पार पडलेले आहेत। कलश पूजन आणि कृष्णामाईची ओटी भरून महोत्सवाचा शुभारंभ झालेला आहे। या निमित्ताने हजारो महिलांनी कृष्णा नदीच्या काठावर गर्दी केली आणि यावेळी कृष्णा नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम देखील पार पडला। कृष्णा नदीच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत जवळपास 400 फूट लांबीची साडी या निमित्ताने कृष्णा नदीला अर्पण करण्यात आली। प्रयागराज या ठिकाणी पार पडत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि सांगली महापालिकेच्या माध्यमातून 14 फेब्रुवारीपर्यंत कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। आपली आई कृष्णामाई, त्याच्या विना जीवनच नाही। खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून सांगलीला एक यात्रा व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती आणि आज या यात्रेचं भव्य दिव्य स्वरूप आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आजच्या दिवसाची सुरुवात करत असताना आम्ही प्रथम आपल्या परमपवित्र भगवा ध्वज त्याचं पूजन केलं, कृष्णामाईचं पूजन केलं, गंगामाईचं पूजन केलं व कार्यक्रमाला सुरुवात केली। त्यानंतर आपल्या गणरायाच्या चरणी स्पर्श करून आम्ही शोभायात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। शोभायात्रा या ठिकाणी कृष्णामाईच्या मंदिरापर्यंत पोहोचली व त्यानंतर ठरलेलं कार्यक्रम म्हणजे कृष्णामाईला या ठिकाणी साडी नेसवण्यात आली। सांगलीच्या ह्या तीरावरून सांगलवाडीच्या त्या तीरापर्यंत ही साडी नेसवण्यात आली आणि या ठिकाणी दीप उत्सवसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्रीमान कोटणीस महाराज यांचे या ठिकाणी प्रवचनही घेण्यात आले व या सगळ्या कार्यक्रमाला आम्हाला लाभले ते धारेश्वर महाराज आणि आपले गणपती पंचायत संस्थांचे युवराज या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन हा सोहळा अत्यंत सुंदर आणि सुखदायी केलेला आहे। या ठिकाणी 21 जोडप्यांच्या हस्ते कलशपूजन, जलपूजन, ओटी भरणं हे एवढं सुंदर वातावरण झालं की खरोखर आज आम्ही सगळे प्रयागराज या ठिकाणी पोहोचलो की काय अशी अनुभूती या ठिकाणी सर्वांना आलेली आहे। तर ही अनुभूती सगळ्यांनी पुढचे 5 दिवस अनुभवायची आहे। तर कृष्णामाई पुत्र या नात्यानं मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या सुंदर सोहळ्यात, या कृष्णामाईच्या आपल्या गंगामाईच्या सोहळ्यात सगळेजण सामील व्हा, एकत्रित या आणि भक्तिभाव दाखवा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।